पुंडलिकावर द्वारित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली मा वैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सब संतन की जय. प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेले ओवी माऊली महा वैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथामधील सुंदर अशी ओवी ह्या ठिकाणी प्रवचनासाठी निवडलेली आहे. माऊली या ओवीमधून सांगतात, तुला जर ते ज्ञान पाहिजे असत, मनाच्या हातात जर आणायचं असत, तर तुला ह्या ठिकाणी साधू संतांना चरण मात्र द्यावा लागणार आहे. पण ते ज्ञान कोणतं, त्या ज्ञानाची आपल्याला नेमकं काय गरज आहे हे मात्र सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुमचे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. महायोग पिठे तटे भीमरत्या वरं पुंडलिकाय दातृन् मुनींद्रे समागस्थितं तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरे. हे ज्ञान पैगाब्रेवे जरी मनी अठी आणावे तरी संता या बाजावे सर्वस्वी. तर आज रघुनाथ फाउंडेशन हा जो आपला ग्रुप जो आहे आणि ह्या ग्रुप सुंदर असा उपक्रम ह्या ठिकाणी चालू आहे. दररोज 9 ते 10 या वेळेमध्ये या ठिकाणी अनेक वेगवेगळे महात्मे या ठिकाणी येतात आणि वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी चिंतन या ठिकाणी केलं जातं. आणि ह्या धावपळीच्या युगामध्ये, ह्या धावपळीच्या जगामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी संसारिक आहोत आणि संसारिक असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पुढे जाण्यासाठी येण्यासाठी वेळ मात्र पुरेसा भेटत नाही. आणि ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेऊन ह्या ठिकाणी त्या ताईंना हा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि त्या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य केलं आणि तो उपक्रम या ठिकाणी छान पद्धतीने चालू आहे. आणि आज या ठिकाणी प्रवचन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली याची परमभाग्य समजतो. सेवेला सुरुवात करतो. माऊली या ठिकाणी सांगतात, जर ज्ञान पाहिजे असं कोणाच्या हातात आणायचं असं तर तुला या ठिकाणी संताला शरण जाणं गरजेचं आहे. पण ते ज्ञान नेमकं कोणतं, तर जे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या जीवाच्या पाठीमागे जी जन्म आणि मृत्यूचे जे शृंखला लागलेले आहे, जी शृंखला खंडन होते. सर्वात मोठं जर दुःख कोणतं असेल तर ते म्हणजे जन्म आणि मृत्यूचं. आणि ते दुःख जर घालायचं असेल त्यासाठी या ठिकाणी ज्ञानाची गरज आहे. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मात्र आपलं हे सर्व समूळ दुःखाचा नाश या ठिकाणी होतो. कारण शास्त्र या ठिकाणी सांगतात, प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक जीव या ठिकाणी मोक्षाची इच्छा या ठिकाणी करत असतो. आणि या ठिकाणी मोक्षाचे 2 अंश या ठिकाणी शास्त्राने सांगितले आहे. पहिला अंश म्हणजे समूळ दुःखाचा नाश, सर्व दुःखाचा नाश हे पहिला अंश. आणि दुसरं म्हणजे परमानंदाची प्राप्ती हे दुसरा अंश. आणि या 2 अंशाचीच या ठिकाणी प्रत्येक जीव या ठिकाणी इच्छा या ठिकाणी करत असतो. जगात जर पाहिजे कारण व्यावहारिक जगात जर पाहिलं तर कोणालाही असं वाटत नाही
समस्या असते आपल्या हाताने पूर्ण जाऊ शकत. तर त्या ठिकाणी डॉक्टरला आपण सांगत असतो, डॉक्टर मला लवकर बरं करा, पूर्ण बरं. माझं डोकं दुखायचं नाही राहिलं तरी चालत, पण बाकीचं बरं करा असं कुणीही म्हणत नाही. सर्व दुःखाचा नाश बाबा अशी सर्वांची इच्छा आहे आणि आवाज तुटतोय आवाज. हा का वाऱ्याचा आवाज येतो जरा. वाऱ्याचा आवाज येतो. वाऱ्याचा पण येतोय पण तुमचा पण तुटतोय मध्ये मध्ये एकदम. हा थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे, थोडं ऍडजस्ट करावं लागणार आता मग आता. बर बर. बाराच काही येत नाही गाडी. थोडी लिंक लागत चालू द्या. फोन जरा जवळ घेतला तर बरं होईल जरा. हो खूपच जवळ घातला होता त्याच्यामुळे. बरं बरं ठीक आहे चालू द्या. या ठिकाणी शास्त्राने मोक्षाचे 2 अंश या ठिकाणी सांगितलेला आहे. पहिला अंश म्हणजे समूळ दुःखाचा नाश, आणि माझं सर्व दुःख या ठिकाणी जावं असं ह्या प्रत्येक जीवाला या ठिकाणी वाटत असतं. म्हणजे मनुष्य असो किंवा प्राणी असो किंवा पक्षी असो किंवा कोणताही जीव असो, माझं सर्व दुःख जावं असं त्याला वाटत असतं. दुसरं म्हणजे परमानंदाची प्राप्ती, म्हणजे जो आनंद संपतच नाही अशी सर्वांची इच्छा असते. आणि ह्या 2 अंश या तर सामान्य विचार केला तर मनुष्य घ्या, प्राणी घ्या, पशु घ्या, पक्षी घ्या, कोणतेही जीव घ्या, या जीवाची एक प्रकारची धडपड, धाव, प्रयत्न चालू असतो. या ठिकाणी कोणी या ठिकाणी बातल्या जातो, कोणी निवांत नसतो. प्रत्येकाची धाव, धडपड, प्रयत्न मात्र चालू असतो. पण तो प्रयत्न नेमकं कशासाठी चालू आहे हे मात्र ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नाही. आणि तो प्रयत्न कशासाठी चालू असेल तर तो म्हणजे फक्त समाधानासाठी, फक्त समाधान आणि समाधानासाठीच या ठिकाणी सर्व जीवांचा प्रयत्न चालू आहे. मग तो मनुष्य असो किंवा प्राणी असो किंवा पक्षी असो. कारण त्या जीवाला या ठिकाणी वाटत असतं याच्यात समाधान भेटन, त्याच्यात समाधान भेटन, त्याच्यात समाधान भेटन, मात्र कोणालाही या ठिकाणी समाधान मात्र कुठेही भेटत नाही. पण नेमकं समाधान कशात आहे हे जाणण्याची बुद्धी जी आहे ही फक्त ह्या ठिकाणी मनुष्याला ह्या ठिकाणी आहे. कारण मनुष्य या ठिकाणी भगवंताने मनुष्याला विशेष या ठिकाणी बुद्धी दिलेली आहे. आणि ते विवेक या ठिकाणी संतांच्या मार्फत जागृत होतो. आणि नेमकं समाधान कशात आहे हे या ठिकाणी या मनुष्याला ह्या ठिकाणी बोलू शकतो. बरं पहा, तर मनुष्य ह्या ठिकाणी पैसा कमवतो. मी माझ्या महाराज आम्हाला समाधानाची गरज नाही, आम्हाला गरज आहे पैशाची. पण पैसे कशासाठी कमायचा? कपडे घेण्यासाठी. कपडे नाही घेतले नाही घेतलं तर काय नाही, थंडी लागल, ऊन लागल, वारा लागल आणि मला दुःख होईल. आणि मग दुःख झाल्यानंतर आम्हाला समाधान मात्र त्या ठिकाणी भेटणार नाही. मग पैसा कशासाठी लागतो? समाधानासाठी. महाराज आम्हाला पैसा लागतो, कशासाठी लागतो? आम्ही आजारी पडलो आणि आजारी पडल्यानंतर या ठिकाणी दवाखान्यासाठी पैसे लागतात आणि म्हणून आम्हाला पैसा लागतो. बरं दवाखान्यात नाही गेलं तर काय होईल? आम्हाला खूप दुःख होईल आणि खूप दुःख झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी समाधान प्राप्त होणार नाही, म्हणून आम्हाला पैसा लागतो. पैसा कशासाठी लागतो? तर समाधान. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी समाधानासाठी आपण या ठिकाणी माणसं एकत्रित करतो. बायको, मुलं, जे काही नातेवाईक असतील ते एकत्र का करतो? तर या ठिकाणी समाधानासाठी. कारण एकट्या मनुष्याला या ठिकाणी जगणं मुश्किल असतं, त्याला समाधान भेटत नाही. म्हणून त्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीने या ठिकाणी आपण अंमलात आणायचं असतो. मग यावरून एक गोष्ट लक्षात येते, काही संत सांगतात ह्या जीवाला समाधान काय भेटलं नाही. कारण त्याचं महत्वाचं कारण असं तर समाधान शोधणे
या ठिकाणी लक्षात आलं नाही आणि समाधान शोधण्याची जागा त्याची चुकल्यामुळं त्याला मात्र या ठिकाणी कधी समाधान प्राप्त होत नाही. एक सामान्य रूपाने आपल्या बुद्धीमध्ये एक प्रश्न निर्माण होतो का पैशामध्ये समाधान आहे आणि आपण पैसा कमायचा प्रयत्न करतो. पण ह्या ठिकाणी साधू संत सांगतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तू शोधून पाहिजे. तू तुझ्या मनाला विचारून बघ या जगामध्ये सर्वात सुखी असा कोण आहे. दुःख बांधवडी या संसार सुखाचा तपास करणे पडते. या संसारामध्ये मात्र दुःख ठासून ठासून भरलेलं आहे. सुख मात्र थोडं सुद्धा नाही. दुःख पाहता पर्वत एवढे सुख पाहता जवळपाई आणि दुःख पर्वत एवढे. सुख जर पाहायला गेलं तर उगाच जव नावाची जी लहानशी असते तेवढं मात्र काहीतरी सुख आहे आणि दुःख पाहायला गेलं तर पर्वत एवढं महान अफाट दुःख आहे या ठिकाणी. आणि सुख आहे ते सुद्धा विषय ते सुद्धा आपल्या आत्मस्वरूपातच ते सुख आहे. म्हणून या विषयांमध्ये या प्रपंचामध्ये सुख या ठिकाणी नाही. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची समाधान आनंद मोक्ष आणि मुक्ती ही नावं जरी वेगवेगळी असली ह्या नावाची वेगळी जरी असली त्याची अवस्था मात्र एकच आहे. याचं स्वरूप मात्र एकच आहे. समाधान आनंद मोक्ष आणि मुक्ती नाव जरी वेगळी वेगळी असली याचं स्वरूप मात्र ह्या ठिकाणी एकच आहे आणि सर्व जीवांची भाव मात्र शोधण्यासाठी ह्या ठिकाणी चालू आहे. मला सांगा मग समाधान शोधण्यासाठी या देवाची एवढे आटोकाट प्रयत्न का चालू आहे आणि या ठिकाणी समाधानाचा आणि आपला काय संबंध आहे हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण का आपण एखाद्या व्यक्तीला शोधत असतो एखाद्या व्यक्तीला मिळवायचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीचा आपला काहीतरी संबंध असतो म्हणून आपण ते शोधायचा प्रयत्न करतो. एखाद्या यात्रेमध्ये जर आपला मुलगा हरवला एक आई यात्रेमध्ये गेले आणि मुलगा हातातून सटाकला हरवला. आता हरवल्यानंतर त्या आईचा जीव कसा कासा विकतो चलबिचल ते आईची होती आणि मग मुलगा हरवल्यानंतर ते असं म्हणते का चला थोडा चहा पिऊ थोडा चहा बिस्किट खाऊ आणि मग मुलाला शोधू म्हणते का तर अजिबात नाही. तिला त्या ठिकाणी काहीच सुधारत नाही आणि तिला वाटत कधी माझा मुलगा भेटल कारण त्या आईचा आणि मुलाचा जो संबंध जो असतो जे जिव्हाळा जो असतो हे अत्यंत या ठिकाणी घन आणि खूप घनिष्ठ असतो. म्हणून मुलगा थोडा जरी बाजूला गेला तरी त्या आई मात्र त्या ठिकाणी बेचैन होत असते आणि त्याच न्यायाने त्या ठिकाणी समाधान आणि आपला एकदम घनिष्ठ संबंध आहे आणि आपल्याला मात्र आपल्या स्वरूपात विसर पडला तर आपण त्या ठिकाणी चिलबिल होत असते. आपण त्या ठिकाणी बेचैन होत असतो आणि मात्र त्या आपले स्वरूप जे आहे समाधान त्याला शोधण्यासाठी आपण आटोपाट या ठिकाणी प्रयत्न करत असतो. फक्त गफलत मात्र एका ठिकाणी होती आपण ते समाधान या ठिकाणी संसारामध्ये शोधत असतो आणि संसारामध्ये मात्र समाधान अजिबात नाही, सुख अजिबात नाही, आनंद नाही, मोक्ष नाही. म्हणजे आनंद आहे आणि ह्या आनंदात आपला या ठिकाणी कितीतरी संबंध आहे. जसं सूर्य आणि सूर्याचा प्रकाश जसा वेगळा नाही, पाणी आणि पाण्याचा ओलावा जसा वेगळा नाही, गुळ आणि गुळाची गोडी जशी वेगळी नाही. आता या ठिकाणी गुळ आणि गुळाची गोडी वेगळी करता येते का? अजिबात करता येत नाही. घरामध्ये लाईटीचं बटन दाबलं प्रकाश आला आणि बटन बंद केल्यानंतर प्रकाश किती वेळाने नाहीसा होतो. युगपत बटन दाबल्यानंतर लाईट जाते प्रकाश जातो. जसा प्रकाश आणि बल्ब या याच्यामध्ये जो संबंध मात्र घनिष्ठ संबंध आहे तसा या ठिकाणी आत्मा आणि आत्म्याचं समाधान म्हणा, आत्म्याचा आनंद म्हणा, आत्म्याचा मोक्ष म्हणा किंवा मुक्ती म्हणा एवढा घनिष्ठ संबंध या आत्म्याचा आणि या आनंदाचा आहे. म्हणजे आपला आणि या आनंदाचा एवढा घनिष्ठ संबंध असून सुद्धा आपण या ठिकाणी त्या समाधानासाठी मोक्षासाठी मुक्तीसाठी वनवत फिरत असतो. तर त्या समाधानाशिवाय आपण क्षणभर सुद्धा या ठिकाणी जगू शकत नाही आणि म्हणून मात्र आपला
आहे तर ते समाधान मात्र संसारामध्ये भेटत नाही. समाधान कुठं आहे, आनंद कुठं आहे, तर तो आनंद आहे मात्र देवाजवळ. साधू संतांनी पत्ता सांगून गेले. साधू संत सांगतात, सुखवशे एकेटाई बहुपाई संतांच्या. सुख कुठं आहे, सर्व सुखाचे आदर पापर कुमार देवीवर. सुख मात्र देवाजवळ आहे. आणि मात्र आपल्याला ह्या ठिकाणी हा प्रपंच जो आहे तो फक्त आपलं उपजीविके भागवण्यासाठी हा प्रपंच या ठिकाणी करायचा आहे. पण जर समाधान पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, तर आपल्याला या ठिकाणी भगवंताची भक्ती करायची आहे. आता याच्यामध्ये एक मुद्दा क्लिअर झाला या ठिकाणी, देवाची भक्ती नेमकं का करायची. तर देवाची भक्ती आपल्याला या ठिकाणी आनंद मिळण्यासाठी, समाधान मिळण्यासाठी देवाची भक्ती या ठिकाणी करायची आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी देवाला शरण जायचं आहे, जो आपलाचा करायचा आहे. मग प्रश्न निर्माण होतो, देवाची भक्ती करण्यासाठी म्हणजे भक्ती कशी करायची, नेमकं देव केवढा आहे, नेमकं देव कसा दिसतो, काय खातो, कसा राहतो, हे सर्व माहिती जर आपल्याला पाहिजे असं तर आपल्याला या ठिकाणी संतांना या ठिकाणी शरण जाणे गरजेचं आहे. सर्वात महत्वाचा आणि अतिशय महत्वाचा पॉइंट या ठिकाणी लक्षात घ्यायचा, संतांना शरण गेल्याशिवाय, संत भेटल्याशिवाय मोक्ष हा कधी प्राप्त होऊ शकत नाही. कारण साधू संत या ठिकाणी सांगून गेले, संताविना प्राप्ती नाही, आईशी वेद ते ती गोही. वेद जाणू गेला तो पुढे मंगावला, हे गुह्य तू त्याला प्राप्त करायचे. मला सांगतात, वेद ह्या भगवंताचा शोध घ्यायला गेला, परंतु वेद शांत झाले. मग हे गुह्य तू त्याला प्राप्त करायचे, हे गुह्य तुला कस काय प्राप्त होईल. पुढं मला सांगतात, पूर्ण सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा तोच जाणे, जो सद्गुरूचा दास्य तो शिकारी. भाव होईल आणि त्या ब्रह्म नावाचा तत्वमसी महावाक्याचा अभ्यास करीन. आणि मग त्याला मात्र हा भगवंत ह्या ठिकाणी समजन, भगवंत ह्या ठिकाणी कळत. त्या ठिकाणी साधू संतांना शरण जाणं परंतु ह्या ठिकाणी बारीक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण साध्या साध्या गोष्टीचा आपण किती बारीक विचार करतो. साधं बाजारात जर गेलो आपण भाजीपाला आणायला, आणि मग वांगी असन, बटाटे असन किंवा जे काय भाजीपाला मग एक पाठी बघ, दुसरी पाठी बघ, हे वांग हातात घे, खाली टाक, दुसरं वांग घे, खाली टाक. मग निवडून निवडून आपण वांगी घेतो. प्रपंचामध्ये आपण बारीक बारीक विचार करतो. मात्र ह्या ठिकाणी परमार्थामध्ये आपण ह्या ठिकाणी विचार ह्या ठिकाणी करताना साधक ह्या ठिकाणी दिसत नाही. कारण हे आयुष्य आहे, हे फक्त क्षणभंगूर आयुष्य आहे. आणि ह्या क्षणभंगूर आयुष्य ठिकाणी प्राप्त करून घ्यायचं आहे. जन्म आणि मृत्यूची जी शृंखला पाठीमागे आपल्या लागलेली आहे ती आपल्याला या ठिकाणी घालवायची आहे. आणि घालीत असताना आपल्याला मात्र या ठिकाणी विचार करायचा आहे. कारण परमार्थ करताना पायाने किंवा हाताने करावे, तर परमार्थ हा करायचा असतो. तुका म्हणजे येते अभ्यासाप्रमाणे शब्दाचे गौरव काम्या नाही. या ठिकाणी विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाच करावा विचार, आपली आपण करावी सोडवण, आपली या ठिकाणी सोडवून घ्यायची आहे. आणि सोडवून करून घेताना आपल्याला या ठिकाणी संताला शरण जायचं आहे. मग संताला शरण जाताना नेमकं संत म्हणायचं कोणला, हाच मोठा या ठिकाणी गफलत झालेला आहे. साधू संत ओरडून ओरडून सांगतात, बापरे संताला शरण जा, संताशिवाय पर्याय नाही, संताशिवाय ज्ञान नाही, ओरडून ओरडून सांगतात. आणि आपण मात्र कुठंतरी गावात आपल्या कीर्तन होत, महाराज गोड गोड छान छान बोलतो, वेदांताच्या गप्पा सांगतो, तत्वमसी महावाक्याचे शीतल पटवून सांगतो. आणि आपण म्हणतो वा वा
इतकी मोठा संत आहे आणि मग त्याच्या हातून माळ घालतो आणि मग तो गुरु आपण झाला शिष्य, असं या ठिकाणी चालत नाही. पहा, संत म्हणजे ज्ञानेश्वरी वाचून संत होत नाही, तुकाराम गाथा पाठ करून वाचून संत होत नाही. दृष्टांत या ठिकाणी पाठ केले आणि त्या लोकांना सांगितले म्हणजे संत या ठिकाणी होत नाही. वेदांताचे सिद्धांत या ठिकाणी सांगितले किंवा विचार सागर जर तुम्ही पूर्ण पाठ केला, त्यातल्या परकिऱ्या उलट्या पालट्या जरी पाठ केल्या तरी संत या ठिकाणी होत नाही. तो कोण होतो? तो मात्र या ठिकाणी पंडित होतो. तो पंडितासारखा मात्र पुढे शकतो आणि सर्वसामान्य माणसावर छाप पाडून वजन पाडून बसू शकतो. फक्त संत होण्यासाठी मात्र आपल्याला या ठिकाणी संताला त्या ठिकाणी शरण जावं लागणार. मग संत होणं म्हणजे काय? तर पहा, वाचून किंवा ऐकून मी ब्रह्म आहे, मी देह नाही हे कळणं सोपं. पाठांतर करून कीर्तन प्रवचन ऐकून कळलं फक्त मी देह नाही, देह माझा नाही, मग मी कोण आहे? सच्चिदानंद परब्रह्म आहे हे कळणं मात्र सोपं. पण देहाचं तादात्म्य तुटणं हे मात्र या ठिकाणी कठीण आहे. आणि देहाचा तादात्म्य तुटण्यासाठी या ठिकाणी आपला खूप अशी साधना करणे या ठिकाणी गरजेचं आहे. आणि मग ज्यांचं देहाचं तादात्म्य तुटलं त्याला या ठिकाणी संत म्हणायचं. जे देहापासून मी आहे ही ज्यांना अनुभूती आली त्याला या ठिकाणी संत म्हणायचं. आणि अशा संतांना जर शरण गेलं तर ते संत मात्र आपल्याला या ठिकाणी देवाचा पत्ता सांगतात. आणि मग देवाचा पत्ता सांगितला आणि ते देवाची भक्तीची रीत मात्र समजून सांगितली तर आपल्याला या ठिकाणी आपलं स्वरूप जे आहे समाधान, मोक्ष, आनंद हे आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्या ठिकाणी खूप विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. गेलेला क्षण परत या ठिकाणी येत नाही आणि हा मनुष्य जे निघून गेला, संपून गेला तर याची काही शाश्वती नाही. कारण शास्त्राने 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितलेल्या आहे. बारीक लक्ष देऊन ऐका. शास्त्राने 3 गोष्टी अत्यंत सांगितलेल्या आहे. या 3 पैकी एक भेटन, कदाचित 2ही भेटतील, परंतु 3च्या 3 गोष्टी एकाच जीवाला भेटन असं मात्र नाही. लाखो मनुष्यामधून फक्त एखाद्याला 3 गोष्टी भेटतील आणि ज्याला मात्र ह्या 3 गोष्टी जर भेटल्या तर त्याने या ठिकाणी म्हणायचं आम्ही दैवाचे दास पंडित राहायचे. पण त्या 3 गोष्टी कोणत्या? तर पहिली गोष्ट म्हणजे नरदेह. मनुष्याचा देह भेटणं ह्या ठिकाणी खूप दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणं म्हणजे नरदेह ह्या ठिकाणी खूप दुर्लभ आहे. पशु पक्ष्यांचा देह भेटतो आणि मनुष्य देह भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. शास्त्राने या ठिकाणी सांगितलं. दुसरी गोष्ट सांगितली संत भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला चंद्र अमृत भेटेल, परीच भेटेल, सर्व काही भेटेल, परंतु संत भेटणं मात्र या ठिकाणी बहु अवघड आहे. संत भेटणं अत्यंत दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मुमुक्षुत्व, मोक्षाची तीव्र इच्छा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडली. भगवंताची आवड निर्माण होण्यासाठी, प्रेम निर्माण होण्यासाठी, भक्तीची ओढ लागण्यासाठी लागली सियास मला गोडी अभंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. भक्तीची ओढ लागण्यासाठी ह्या ठिकाणी पांडुरंगाची कृपा लागते आणि तिला ह्या ठिकाणी मुमुक्षुत्व म्हणायचं. आणि ह्या 3 गोष्टी जरी ह्या जीवाला जर भेटल्या तर मग तो साधक ह्या ठिकाणी मोक्ष ह्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. पण महत्वाचा मुद्दा जे आहे नेमकं संत कोणाला म्हणायचं हे मात्र आपल्याला लक्षात येत नाही. आणि जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत मात्र कुणाही भेटत नाही, भेटणारच नाही. आता साधू संतांनी सांगले संताविना प्राप्ती नाही अशी वेद देती ग्वाही. या ठिकाणी संतांशिवाय या ठिकाणी प्राप्तच होऊ शकत नाही. कारण तेव्हा भक्ती करायची आहे आणि
देव कुठं आहे माहिती का? हो माहिती आहे म्हणे. देव सर्व ठिकाणी आहे, काय पंढरपूरला आहे, इटेवर उभा आहे, असंच आपण बोलत जातो. पण ह्या ठिकाणी शास्त्र सांगत वेदांना जो नाही कळला अंत पारयाचा तानळा राजा पंढरीचा. त्या पांडुरंगाचा शोध, त्या पांडुरंगाचा अंत वेदांना सुद्धा कळला नाही की आपल्या सामान्य बुद्धीला कळंन का हो? 2-4 अभंग पाठ केले, वेदांताच्या 1-2 प्रक्रिया पाठ केल्या, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ केल्या, काही पुस्तक पाठ केले आणि प्रवचन करायला लागला, कीर्तन करायला लागला. पण संत या ठिकाणी होत नाही. संतांची भूमिका खूप वेगळी आहे. कारण संतांना शरण गेल्याशिवाय मोक्ष या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. हा नारद मुनी आपल्याला सगळ्याला माहिती आहे. नारद मुनी ते लाडके होते, त्यांचं सगळ्यांचं जमायचं. राक्षसांमध्ये जायचे आणि राक्षस सुद्धा त्यांना मानायचे, देव लोक त्यांना मानायचे आणि पृथ्वी लोक ते यायचे. असे नारद मुनी त्या ठिकाणी. आता नारद मुनी सामान्य होते का? अखंड भजन ते नारद मुनी करीत होते. 14 कला, 14 विद्या आणि 64 कला युक्त असे नारद मुनी त्या ठिकाणी होते. आणि एवढं मात्र नारद मुनीला या ठिकाणी अवगत होतं. मग मला सांगा, त्या नारद मुनीला हा देह मी नाही, मग मी हे माहित नसत का? हा देह मी नाही माहित नसत का? त्यांना ज्ञानेश्वरी माहित नसतं का? ज्ञानेश्वरीतलं ज्ञान माहित नसतं का? त्यांना तुकाराम गाथा, विचार सागर या ग्रंथातल्या प्रक्रिया माहित नसून का? आपण 2 दिवस आपण फक्त पाठ करतो आणि पोपटासारखं प्रक्रिया सांगतो वेदांताच्या. तत्वमसी महावाक्य वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगतो. ते नारद मुनी एवढे महान होते आणि मग त्या नारद मुनीच्या सुद्धा या ठिकाणी अभ्यास असतो, 14 विद्या आणि 64 कला अवगत असून त्यांना या ठिकाणी संतांना शरण जावं लागलं. सनत कुमाराला या ठिकाणी शरण जावं लागलं. म्हणजे का जावं लागलं असेल त्या ठिकाणी हे लक्षात घेणं गरजेचं आहे. परंपरा जर आपल्याला साध्यापर्यंत जायचं असेल तर साधनाची गरज असते. आपल्याला जायचंय पंढरपूरला, मग पंढरपूरला जायचं म्हणल्यानंतर हाय असंच घराच्या बाहेर निघून जमणार आहे का? काहीतरी साधन पाहिजे ना. ते साधन दिंडी असन किंवा बस असन, काहीतरी साधन असल्याशिवाय साध्यापर्यंत जाऊ शकत नाही आपण या ठिकाणी. म्हणून आपल्याला जे मोक्ष जे आहे हे झालं साध्य, आणि त्या मोक्ष रूप साध्यापर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला साधनाची गरज आहे. आणि ते साधन मात्र ह्या ठिकाणी संतांजवळ आहे. मग साधन कोणतं? साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक, तो बीज मंत्र मात्र हे संतांजवळ आहे. पहा, आपण सहज कुठेतरी वाचतो, नामस्मरण करा, देवाचं भजन करा, देवाचं भजन करा, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, महाराज येतात आणि भजन करा म्हणे, बंधात खूप ताकद दे, बाजना नाम घेता वाया गेला आयचा देवा सापडून म्हणे, नाम देता कोणी वाया गेला असं जन्मात नाही आला म्हणे. असं नामाचं महत्व सांगतात. आणि घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. अहो ठीक आहे, घ्या देवाचं नाम, आम्हालाही कळतंय, पण ते नाम घेण्याची युनिक या ठिकाणी समजून सांगायला नको का? ते युनिक जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्या या ठिकाणी सांगावं लागेल. साध्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही, कारण ते साधन जे आहे संत मात्र आपल्या या ठिकाणी. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा अवतारिक होते. सखा माझा ज्ञानेश्वर महाराजचा अवतार, आणि असे महाविष्णूचे अवतार ज्ञानेश्वर महाराज असतात सुद्धा ते म्हणतात, माझ्या निवृत्तीनाथांच्या कृपेने भ्रांतीचे पडळ केले. ते म्हणले मला भ्रांती आली होती, पण माझ्या निवृत्तीनाथांच्या कृपेने माझी भ्रांतीचे पडळ या ठिकाणी गेले. आता ज्ञानेश्वर महाराज उपजातच ज्ञानी होते, पण तरी ते म्हणले माझ्या भ्रांतीचे पडळ गेले. का म्हणले? कारण त्यांना माहितीये भविष्यामध्ये असे साधक निर्माण होतील, साधक जन्माला येतील, देवाची भक्ती करतील, आणि ते कदाचित म्हणतील
तर काय गुरु करायची गरज आहे, काय संताला शरण जायची गरज आहे. मग आम्ही भक्ती करतोय, आम्ही असं करतो, मग असं कोणता गैरसमज होऊ नये म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले, माझ्या निवृत्तीनाथाच्या कृपेने माझी भ्रांतीचे पडळे गेले आणि त्याला निवृत्तीनाथाला शरण जावं लागलं. पण ज्ञानेश्वर महाराजाला जर गुरु करावं लागत असत, नारद मुनीला जर या ठिकाणी सद्गुरु करावं लागत असत, ज्यांच्या ताटात देव जेवत होता, बोलत होता, त्यांच्या बरोबर राहत होता, असे नामदेव महाराजांना सुद्धा ह्या ठिकाणी गुरु करावं लागत असत. अहो नव तर ह्या ठिकाणी जो सर्वज्ञ जो आहे, असा ईश्वर जो आहे, भगवान श्रीकृष्ण आणि भगवंत राम प्रभू यांना सुद्धा ह्या ठिकाणी सद्गुरु करावं जर लागत असेल, तर आपण काय या ठिकाणी सद्गुरु करू नये, काय या ठिकाणी साधू संतांना शरण जाऊ नाही. म्हणून साधू संतांना शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु साधू संतांना शरण जात असताना ह्या ठिकाणी साधू संत कोण आहे, ते कसे असतात, त्यांचं ते तादात्म्य तुटलं का नाही, हे लक्षात ठेवूनच मात्र ह्या ठिकाणी शरण गेलं पाहिजे. कारण हरिपाठ हा ग्रंथ अत्यंत छोटा आहे, लहान, आणि ज्ञान मात्र त्याच्यामध्ये अफाट आहे. आणि अशा हरिपाठ ग्रंथामध्ये एक परंपरेचे अभंग म्हणून प्रकरण आहे. त्यावेळी मग मला सांगा, सारा विचार हरिपाठ, मग हरिपाठामध्ये सार असं मात्र या ठिकाणी निवडलेलं आहे. आणि मग एवढा सार निवडल्यानंतर त्याच्यामध्ये परंपरेचे अभंग काय दिले, असा एखादा संत दाखवून द्या का त्या संताला परंपरा नाही. ज्ञानेश्वर महाराज घ्या, तुकाराम महाराज घ्या, निळोबा घ्या, संत तो नामदेव महाराज घ्या, कोणताही संत घ्या, त्या संताला परंपरा नाही असा संतच नाही. आणि आज जर आपल्याला जरी विचारलं तुझे गुरु कोण, तर आपण एका गुरुचं नाव सांगतो, हे माझे गुरु. त्यांचे गुरु कोण माहित नाही, त्यांचे गुरु कोण माहित नाही. आणि आपल्या गुरूंच्या गुरुला त्यांच्या गुरूंचं नाव माहित नसतं. हे पहा, हे जे बोलतोय हे माझ्या पदरचं नाही, हे मात्र साधू संतांचे बोल आहे. आणि ते बोल ह्या ठिकाणी मी मांडत आहे. आणि संतांना जर शरण जायचं असेल तर संत हे परंपरेने आलेले असतात. आणि अशा संतांना जर आपण शरण गेलं तरच आपल्याला मात्र ते मोक्ष रूपी सत्य जे आहे तिथपर्यंत जाता येईल. पहा, ज्ञानेश्वर महाराजांच्या जर चरित्रावर थोडा जर प्रकाश टाकला, ते ज्ञानेश्वर महाराज 4 भावंड होते. आळंदीमध्ये ते राहायचे. लहान त्यांना समाजाने वाडीत टाकलं, संन्यासीचे पोर म्हणून. इतिहास सगळ्यालाच माहित आहे. आणि मग एक दिवस हे 4 भावंड त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा घालीत होते. आणि प्रदक्षिणा घालीत असताना त्यांचे आई वडील आणि हे 4 भावंड त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालत. तात्या कुपटची वाट काढीत मात्र त्यांचा प्रदक्षिणा घालायचं काम त्या ठिकाणी. आणि अचानक कुठेतरी वाघाची ऐकू आली. सर्व घाबरले, पळापळ चालू झाली. पळापळा जीव वाचवा. विठ्ठल पंत कुलकर्णी आणि मुक्ताईला उठलून घेतलं. ज्ञानोबाला हाताच्या बोटाला धरलं. आणि मग पळा आपल्या मुलांना पळा असं म्हणत असताना कोण कोणी पळालं, कोण झाडावर चढलं. मात्र त्या ठिकाणी निवृत्ती मात्र तो मात्र वाघ चुकला आणि पळत सुटला. त्याच्या मागे वाघ लागला. आणि निवृत्तीनाथ पळत गेल्यानंतर एका गुहेमध्ये त्या ठिकाणी गेला. आणि त्या गुहेत मात्र त्या ठिकाणी एक महात्मा बसला होता. त्या महात्म्या जवळ गेले आणि म्हणे, महात्मे मला वाचवा म्हणे. म्हणे का बरं? म्हणे माझ्या पाठीमागे वाघ लागलाय म्हणे, आणि या वाघापासून मला वाचवा. आणि मग त्या ठिकाणी ते महात्मे जे होते ते गैनीनाथ, आणि गैनीनाथाला सांगितलं ठीक आहे म्हणे, वाघापासून तुला वाचवतो म्हणे मी, पण आता तुला वाचवलं म्हणजे तू अमर झालास का म्हणे, तू कधी मरणारच नाही का? आणि आतापर्यंत जेवढे जीव जन्माला आले, जेवढे मनुष्य जन्माला आले, त्यांच्यापैकी कोण मेलं नाही म्हणे.
मग असा जर उपदेश त्या ठिकाणी त्या महात्म्याने केला आणि मग त्या निवृत्तीनाथाने त्या गहिनीनाथांचं पाय धरलं आणि त्या ठिकाणी त्यांची एकूण दीक्षा घेतली. इकडे ज्ञानेश्वर महाराज सोपान आणि मुक्ताबाई आळंदीमध्ये आले. त्यांनी खूप शोधाशोध केला. त्या ठिकाणी निवृत्तीनाथ सापडले नाही. त्याच्यानंतर इथं आणि रुक्मिणी यांनी देहांत प्रायश्चित्त या ठिकाणी घेतलं. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी लहानाचे मोठे झाले. हे मी का सांगतोय, का संत कशाला म्हणतात याच्यासाठी सांगतो, हे लक्षात घ्यायचं. कथा सांगून आपल्याला टाइम घालवायचा नाही, 10 वाजवायचे नाही. कशाला म्हणतात याच्यासाठी हा दृष्टांत या ठिकाणी सांगत आहे. आणि मग ते देहांत प्रायश्चित्त घेतलं. ज्ञानेश्वर महाराज लहानाचे मोठे झाले. त्या ठिकाणी समाज त्यांना खूप सरळ त्या ठिकाणी द्यायचा, त्याचं तोंड पाहत नव्हते. शेवटी ज्ञानेश्वर महाराज समाजाला कंटाळले, ताटी लावून बसले. म्हणजे काय या समाजाला ज्ञान सांगावून काय या समाजामध्ये राहून, म्हणजे तोंडच पाहायला तयार नाही. आणि मग मुक्ताईने त्यांना त्या ठिकाणी समजलं, योग्य पावनमचा तुमचा अवतारच या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी झालेला आहे. तुम्ही तर अशी लावून बसले तर कसं व्हायचं. क्रोध आवरा, काम आवरा, बाहेर ताटी उघडा, कि मायारूपी ताटी ही उघडा म्हणे, आणि तुमचं स्वतःचं स्वरूप काय आहे हे समजून घ्या. असं या ठिकाणी उपदेश या मुक्ताईने त्या ठिकाणी केला. आता हे सर्व होत असताना त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला मात्र त्या गुहेमध्ये गहिनीनाथ होते. त्या गहिनीनाथाने निवृत्तीनाथाला त्या ठिकाणी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. त्यांच्याकडून सगळ्या जे प्रक्रिया होत्या त्या सगळ्या त्यांच्याकडून करून घेतल्या. अनुष्ठान साधना सगळं काही त्या ठिकाणी करून घेतलं आणि सांगितलं, जा म्हणे आता हे ज्ञान तुम्ही वाटा, समाजाचं कल्याण करा. आणि असं विचारल्यानंतर निवृत्तीनाथाने विचारलं, का माऊली, गुरु माऊली, हे तुम्ही मला हे तत्व सांगितलं, हे तत्वमसी महावाक्याचा बोध तुम्ही मला सांगितला, मग मला जर समाजामध्ये जर कोणी विचारलं हे तत्व तुला कोणी सांगितलं, कुठून आलं, तुम्ही काय सांगायचं म्हणे, हे तुम्हाला कोणी सांगितलं. मग असा प्रश्न विचारल्यानंतर गहिनीनाथ त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. बारीक आहे का, त्याने सांगितलं, पहिले कोठेच नव्हते काही, एक शून्य होते एक बाई, आणि ते ढालकाचे निर्माण झाले आणि तिने एवढी ख्याती केली. कोठेच काही नव्हतं, फक्त एक ब्रह्म मात्र त्या ठिकाणी होतं. ते स्वतःलाही जाणत नव्हतं, दुसऱ्यालाही जाणत नव्हतं. आणि त्या ब्रह्म तत्वाला या ठिकाणी वाटलं आपल्याला जाणणार, आपल्याला ओळखणार कोणतरी निर्माण करावं, म्हणून यांनी त्या ब्रह्माने 14 भुवन या ठिकाणी निर्माण केले, ही सृष्टी निर्माण केली. आणि मग ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव या ठिकाणी निर्माण केले. या तिन्ही देवाला 3 कामं या ठिकाणी वाटून दिली. विष्णूला सांगितलं पालन पोषण करायचं, ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टीची उत्पत्ती करायची, आणि शंकरला सांगितलं याचा संहार करायचा. आता ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, मनुष्य केले, प्राणी केले, पशु केले, सगळे तयार केले. परंतु आता ह्या मनुष्याला हे ज्ञान कोण देणार म्हणे, कारण देवाची भक्ती करण्यासाठी हे सर्व तयार केलं. मनुष्याला हे ज्ञान कोण देणार, म्हणून ह्या जी शक्ती होती या शक्तीला मात्र त्या ठिकाणी नाव नव्हतं. उपजल्या बालका नाव नाही त्यासाठी ठेवल्या नावाशी होत होते. नाव नसताना सुद्धा त्याने स्वतःला नाव ठेवून घेतलं, आणि ते नाव जर कोणतं असन ते म्हणजे हे तत्वमसी महावाक्याचा बोध, हे गुह्य तत्व, हे अनुग्रह, हे प्रबोध. तो त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगितला, आणि ब्रह्मदेवाने काय केलं, 8 ऋषी त्या ठिकाणी निर्माण केले, आणि त्या 8 ऋषींपैकी अत्रि ऋषी आहेत. मग तो बोध मात्र ब्रह्मदेवाने अत्रि ऋषीला केला. अत्रि ऋषीने ते बोध पुढे जाऊन दत्त प्रभूंना केला. दत्त प्रभूने ते बोध पुढे जाऊन मच्छिंद्रनाथाला केला.
मच्छिंद्रनाथाने तो बोध किंवा अनुग्रह पुढे जाऊन गोरक्षनाथांना केला आणि गोरक्षनाथाने तो बोध मला दिला, म्हणजे गैनीनाथांना. कारण हे सर्व प्रसंग मात्र गैनीनाथ सांगत होते का अशा पद्धतीने हे नाम, हे तत्वमसी महावाक्याचा बोध अशा पद्धतीने मायेपर्यंत आला आणि हे निवृत्तीनाथा मी तुला देत आहे, हे घे. आणि अशा परंपरेने जर आलेला जर बोध आपल्यापर्यंत जर आला तरच मात्र आपल्याला मोक्ष हे ठिकाणी प्राप्त होणार आहे, हे मात्र लक्षात घ्यायचं. पोलाची ना भात आणि पोलाचं कडी खाऊन या तृप्त कोण झाला असं चालत नाही. ज्ञानेश्वरी उलटी पालटी जरी पाठ केली, झोपे जरी पराळलो ज्ञानेश्वरी, तरी ज्ञानेश्वरीतली जे मर्म जे आहे, जे गुण आहे, हे कळू शकत नाही. आणि ते कळण्यासाठी मात्र ह्या ठिकाणी आपल्याला सद्गुरूचा चेलाच व्हावं लागतं. सद्गुरूच्या ठिकाणी काही दिवस घासावेच लागतात, सद्गुरूचे चरण त्या ठिकाणी पकडावं लागतं. तेव्हा ते मात्र आपल्याला तत्वमसी महावाक्याचा बोध आपल्या अंतःकरणात ठसतो आणि मीच ब्रह्म आहे हा बोध आपल्याला कळतो. आणि मी ब्रह्म आहे हे कळलं तर मोक्ष त्या ठिकाणी नित्य प्राप्ताची. आता मी ब्रह्म आहे म्हणजे जो अहंकाराचा ब्रह्म नाही, जो ज्ञानाचा ब्रह्म आहे. आता पहा, आपण सहज एखाद्याला म्हणलं बाबा देव कुठं आहे, तेव्हा सर्व ठिकाणी देव आहे, मी देव आहे. मग देव जर सर्व ठिकाणी असेल, मी देव जर असेल, तर मला सांगा आपल्या गल्लीतून जर सडक चाललं तर त्या सडक कुत्र्याला पाहून तिरस्कार निर्माण व्हायला पाहिजे का आपण काय पाहिजे त्याच्यामध्ये. भाषा थोडी वेगळी वापरतो पण त्याला विलाज नाही. सडक्या कुत्र्यामध्ये जर आपल्याला जर भगवान दिसत नसेल, आपण स्वतःच तत्व त्याच्यामध्ये दिसत नसत, तर आपल्याला ह्या ठिकाणी कोणतीही बोध झालेला नाही. ते बोध होण्यासाठी आपल्याला संताला शरण जावं लागतं. आणि संत मात्र अशा परंपरेने आलेले संत असतात. प्रत्येक संतांची यादी करा, कोणताही संत घ्या आणि त्या संतांची परंपरा शोधा. त्या संतांची परंपरा कुठं जाते? ब्रह्मदेवापर्यंत, त्या शक्तीपर्यंत जाते. त्याच्या मध्ये भांडगुळासारखे थांबत नाही. भांडगुळ म्हणजे काय? आंब्याचं झाड असतं पहा, आंब्याचं झाड, आणि त्या झाडाला एक येल येतो, त्याची मुळच नसतात. ती मुळं कुठं घुसतात? झाडाच्या खोडामध्ये घुसतात. त्याला शेंडाय नाही, बुड काही नाही. अशा पद्धतीनं अशा संतांना शरण जाऊन या ठिकाणी मोक्ष प्राप्त होणार नाही. शब्द कठोर जर असतील, परंतु आता समाजामध्ये मात्र चाललंय तसं, त्याला विलाज नाही. कारण ही भोळी बाबडी जनता आहे, काम कष्ट करतात आणि कुठेतरी वेळातला वेळ काढून या ठिकाणी कीर्तन प्रवचनाला जातात आणि कीर्तन ऐकतात. आणि हे महाराज लोक सांगतात आता राहिलं नाही, देव भेटण्या एवढी साधी गोष्ट आहे का? आमची हजारो कीर्तन झाली म्हणे, अजून आमच्या स्वप्नात देव नाही. पण देव कुठं काळ्या पानावर गेला का? अहो तुकाराम महाराजच्या काळात सूर्य होता, चंद्र होता, तीच मूर्ती, तीच चंद्र, तीच धरती, तेच अन्न, ते सर्व काही. मग त्यांना प्राप्त झाला आणि आपल्याला प्राप्त होणार नाही का? मग ते प्राप्त करून देणार संत पाहिजे ना भेटायला. म्हणून या ठिकाणी सांगितलं ते ज्ञान पाय घाबरावे, जरी मनी हाती आणावे तरी संता या बजावे सर्वस्वी. संतांना शरण गेल्याशिवाय, संतांचा अनुग्रह प्राप्त झाल्याशिवाय ह्या ठिकाणी तो मोक्ष प्राप्त होणार नाही. कारण ह्या ठिकाणी मोक्ष प्राप्त करण्याची वस्तूच नाही, फक्त ह्या ठिकाणी आज्ञान घालवायचं आहे. आणि ते आज्ञान कसं घालायचं? तर विचाराने. विचारा वाचून नवपचे समाधान, फक्त विचार या ठिकाणी करायचा आहे. मग विचार काय करायचा? तर मी कोण आहे? मी देह नाही, हा देह माझा नाही. मग मी कोण आहे? सच्चिदानंद परब्रह्म तत्व आहे, हा विचार करायचा. आणि हा विचार मात्र मी आता बोललो असं बोलून चालत नाही. जो तत्वमसी महावाक्याचा बोध अनिर्वाच्य नाम आहे, ते शब्दाच्या पलीकडचं आहे. ते ऊर्ध्वमुखाने त्या ठिकाणी त्याचे चिंतन करायचं आहे. कारण आपल्या 4 वाणी असतात, परापश्यंती, मध्यमा, वैखरी. आता मी प्रवचन करतो, बोलतो, याला म्हणायचं वैखरी. आणि मध्यमा वाणी म्हणजे कोणती? ज्या वाणीचे भाव आपल्या शरीरावर प्रकट होतात त्याला मध्यमा वाणी म्हणायचं.
होते, एखादा मनुष्य जर समोरून चालत येत असला आणि जवळ आल्यानंतर आपण म्हणतो काय मनातल्या मनात बडबड करतो. आता त्याने मनात बडबड केली, ही आपल्याला ऐकू आली का? आणि जर ऐकू जर आली असती तर आपण म्हणलो असतो का काय बडबड करतो? बरं, त्याने मनात बडबड केली हे आपलं कळलं कसं? ज्या वाणीचे भाव आपल्या चेहऱ्यावर शरीरावर प्रकट होतात त्याला म्हणायचं मध्यम वाणी. घरी जर भांडण झाला तर रागाचे भाव प्रकट होतात चेहऱ्यावर, बोलत नाही पण भाव प्रकट होतात. बोट हलत, आवाज नाही येत नाही पण बोट हलतंय. आनंदाचा प्रसंग असेल तर हसतो तो, त्याला म्हणायचं मध्यमा. पश्यंती, आता पश्यंती म्हणजे कोणती? ज्या वाणीचे भाव शरीरावर देव प्रकटच होत नाही, ऐकू येत नाही, कंठ मुख आहे ना दिवस मरे ना राम, आणि राम हमारा जप करे आम बैठे आराम. आणि ती वाणी म्हणजे या ठिकाणी पश्यंती वाणी. आणि त्याच्या पुढली वाणी आहे ती परावाणी. ती वाणी या ठिकाणी खोलावं लागते. साधू संतांच्या सहवासामध्ये ती साधना करून ती वाणी या ठिकाणी खोलावं लागते. आणि ती वाणी जर एकदा खुलली तर मग तुकाराम महाराज म्हणतात माझी मदत झाली अनावर वाचा, छंद आहे ना ह्या नामाचा घेतला असे. आणि त्या वाणीने ह्या ठिकाणी आपलं चिंतन करायचं आहे. कारण ह्या वाणीनं काय, हे वाणी आता प्रवचन करेन, उद्या काही बोलन. पहा, एका ठिकाणी धार्मिक कार्यक्रम चालू होता आणि धार्मिक कार्यक्रम चालू होता, लहान लहान मुलं त्याला कळत नाही, त्याने काय केलं, स्पीकर आणि त्याने काय केलं, त्या मशानला का हिंदी गाणी लावून दिली आणि कार्यक्रम धार्मिक. काही शानी सुरत माणसं आले म्हणे काय चाललंय काय, म्हणे धार्मिक कार्यक्रम हे काय गाणी लावलेत म्हणे. आणि ते वर वर गेले, कुठं कर्णापाशी गेले आणि त्या ठिकाणी ते कर्ण खोलायला लागले. आता मला सांगा, तो आवाज जर बंद करायचा असेल तर कर्ण खोलून जमणार आहे का? मग तो आवाज जर बंद करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मशनीमध्ये फॉल्ट आहे, कुठं फॉल्ट झालाय तो शोधावं लागेल. मग ह्या ठिकाणी फॉल्ट नेमकं कुठं झालाय, विचारामध्ये फॉल्ट झालाय, तो शोधावं लागेल. कारण केलेलं पाप, आपण पाप जर केलं तर गंगेत जर गेला ते पाप नाश होतो. परंतु मन संकल्पाची बापे न जाती तीर्थाची बापे, ते मनात मध्ये जे संकल्प विकल्प येतात ते तीर्थाच्या पापाला जाईल का असं म्हटलं या ठिकाणी साधू संतांनी म्हटलं आहे, मी नाही म्हटलं. मग कोणते संकल्प विकल्प? कारण ह्या ठिकाणी हा जीव जीव नसून ते परब्रह्म स्वरूप आहे, पण कल्पना अविद्या ते नाही झाला जीव. त्या जीवाच्या ठिकाणी कल्पना आली, अविद्या आली आणि तो जीव जीव नसून या ठिकाणी जीव पदाला पात्र झाला. मग ह्या ठिकाणी फक्त आपली भ्रांती या ठिकाणी घालवायची आहे. आणि ते भ्रांती घालवण्याचं साधन जर कोणतं असेल ते म्हणजे तत्वमसी महावाक्याचा बोध. आणि त्या तत्वमसी महावाक्याचा बोध याचा युनिट जर समजून घ्यायचा असेल तर ह्या ठिकाणी संतांना शरण जायचं आहे. आणि संतांना शरण जर गेलं तर मात्र ते मात्र आपल्याला हा या नामाचा विनियोग या ठिकाणी समजून घेणारा देऊ शकतात. कारण तो बारीक विचार करायचा आहे का, मी पुन्हा पुन्हा सांगतो बारीक विचार करा, बारीक विचार करा. तर मला सांगा, चांगदेव महाराज 1400 वर्षे जगले. समाधी अवस्थेमध्ये गेले तर 6 महिने समाधीला बसायचे. समाधीतून उठल्यानंतर मेले करायचे. आपण हजार वेळा ऐकलं. त्या मनाने विचार करा, जो महात्मा 1400 वर्ष जगला, काळाला मागं पाठवलं, समाधी अवस्थेमध्ये 6 महिने जात होता, मेलेला माणसं उठवत होता, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी का गरज पडली? त्यांना माहित नसेल पांडुरंग रामकृष्ण हरी हे नाव त्यांना माहित नसेल, विठ्ठल विठ्ठल हे नाम त्यांना माहित नसेल, माधवाय नमः केशवाय नमः हे नाम त्यांना माहित नसेल. अहो पण या नावाचं युनिक समजून घेण्यासाठी संत पाहिजे ना. आणि म्हणून त्याला या ठिकाणी संताला शरण जावं लागलं. मग एवढा मोठा योगी जर असन, तो जर संतांना या ठिकाणी 10 वर्षाची मुक्ताईला जर शरण जात असत तर आपण का सद्गुरू करू नये, का संताला शरण जाऊ नये?
मनोमार्गे गेला तो तेथेचे मुकला, हरिपाठी तिरवला तोची धन्य. म्हणून ह्या ठिकाणी साधू संतांना शरण जायचं आहे. साधू संत ह्या ठिकाणी आपल्याला देवाची ओळख करून देतात. आणि एकदा का देवाची ओळख झाली की एकदाच मला ओळखीला हरी सातवेला पोटी आणि होता त्याच्या भेटी दुःख कैसे. एकदा त्याची हरीची ओळख झाली, त्या हरीला ओळखलं, पोटात साठवला, आता त्याची भेट झाली, आता दुःख कैसे. कारण ह्या ठिकाणी हरी आणि आपण वेगळेपणाच त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. आणि जर वेगळेपणा जर शिल्लक राहत नाही, वेगळेपणाच ह्या ठिकाणी जर हरपून गेला, आता जन्म कसला आणि मृत्यू कसला. एक शेवट दृष्टांत सांगतो आणि शेवट पूर्ण काय देतो. एक नदी होती. नदी स्वतः नदी नदी म्हणायची, मी नदी आहे, मी नदी आहे, मी अशी, मी वाकडी, मी तशी अशी म्हणायची. पहा, ऊस डोंगा परी रसडाई डोंगा, जेल डोंगे परे नदी डोंगी परी जेल नाही डोंगे. त्याने प्रमाणे ती नदी म्हणायची, मी नदी आहे, मी अशी आहे, मी तशी आहे. एक महात्मा आला आणि ते स्नान करीत असताना महात्म्याला नदीने ते ऐकलं, नदीचं बोलणं. आणि मग त्या महात्म्याने नदीला उपदेश केला. अगं म्हणे, तू नदी नाही म्हणे, तू समुद्र आहे. तू कुठून आले म्हणे, डोंगरातून, पर्वतातून. त्याच्या आधी कुठं होते म्हणे, समुद्रात. आणि मग तू कशी नदी असती, तू नदी कशी असणार, तू समुद्र आहे. आणि मग ती नदी म्हणायला लागली, मी समुद्र आहे, मी समुद्र आहे. तिला खूप आनंद लागला झाला. आणि ती आता काय म्हणायला लागली, मी नदी नाही, मी समुद्र, मी नदी नाही, मी समुद्र, अमरमास्मी, मी नदी नाही, मी परब्रह्म आहे, मी नदी नाही, मी समुद्र आहे, असं ती म्हणायला लागली. आणि असं म्हणता म्हणता ती कुठे गेली, समुद्रामध्ये गेली ती. आता आता नदीला विचारा, मी नदी नाही हे म्हणाय ती शिल्लक राहिली का, मी समुद्र आहे हे म्हणाय तरी शिल्लक राहिले का, नाही राहिले. तसं ह्या ठिकाणी एकदा का संत भेटले आणि संत काय करतात, ओळख करून देतात. आणि एकदा का ओळखीला हरी सातवेला पोटी होता त्याची भेटी. भेट म्हणजे काय म्हणतो, भेट काय म्हणतो, भेट म्हणजे काय. एकदा भेट झाल्यानंतर ते बाजूला होतात का, दोन नद्या एकत्र आल्यानंतर परत बाजूला काढता येतात का. गंगा यमुना दोन नद्या एकत्र आल्या आणि पुढे जाऊन दोन नद्यांचं पाणी एकत्र करायचं, बाजूला करायचं. हे काय करता, जरी केलं बाजूला तरी कोणत्या पाणी कोणत्या नदीचं साधन का. तर ह्या ठिकाणी होता त्याच्या भेटी. मग एकदा का देवाची आपली भेट झाली तर देव आणि आपण एकच होऊन जातो. आणि मात्र ते मोक्ष आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त होऊन करून घेता येतो. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेचं आणि काळाची मर्यादा सर्वांनाच आहे. आणि वेळेचं काळाचं भान ठेवून या ठिकाणी थांबायचं आहे. पण जाता जाता एक सांगावं असं वाटतं का, संतांना शरण गेल्याशिवाय परमार्थ नक्की कसा आहे. परमार्थ म्हणजे गळ्यात माळ घालणे, कपाळाला बुक्का लावणे, भजन करणे, हरिपाठ करणे, प्रवचन करणे. बाह्य रूपाने परमार्थ ठीक आहे. कारण तुकाराम मला म्हणतात, मोडू नये नाव पाठीचा आधार बहुतांचा. हे मात्र ठीक आहे. परंतु खरा परमार्थ जर कोणता असेल तर अंतरंगामध्ये, अंतकरणाच्या वृत्तीमध्ये बदल होणं, याला मात्र परमार्थाचा अंतरंग म्हणतात. बाह्य रंगाने परमार्थ आपण एक गोष्टीच करतो, पण अंतरंगामध्ये जाणं गरजेचं आहे. हो, वरून ताई ताई म्हणायचं, बाई बाई म्हणायचं, वरून ताई आका म्हणायचं, आणि मनामध्ये जर वासना असेल तर काय त्या बोलण्याला अर्थ आहे का हो. मग ह्या ठिकाणी कपाळाला गण लावला, गळ्यात जर माळ घातली, खूप आता परमार्थ करतोय, पण अंतःकरणाच्या ठिकाणी जर तीच सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेला आहे असा भाव नसेल, ह्या प्राण्यामध्ये जर दया निर्माण होत नसेल तर त्याला काय अर्थ आहे का. तुकाराम वृक्षवल्ली आम्हा सोयरे वटी, आपण सोयरे कोणाला म्हणतो, ज्या ठिकाणी ज्यांचा आपला कधी संबंध जोडलेला असतो सोयरे म्हणतो ना. रस्त्याने जाताना एखादा मनुष्य आला, मला राम राम सोयरे, राम राम. आपण त्याला म्हणतो, कशा हो ते सोयरे, कशा तुमचे. म्हणतो होतं, माझी पोरगी याला दिली, त्याची पोर त्याला दिली, त्याचं पोर याला दिलं, याचं पोर याला दिलं, मग त्यांचं असं म्हणून हे माझा सोयरा. मग कुठेतरी धागा द्वारा जोडलेला आहे म्हणून सोयरा आहे का नाही. मग तुकाराम महाराज या वृक्षाला सोयरा म्हणतात. काय अर्थाने म्हणतात, अहो आपला देह बाजूला केला आणि या वृक्षांमधले जे दिसणार प्रकृती बाजूला केली, आत्मधले चैतन्य एकच ना, म्हणून ते सोयरे आहेत.
आणि हे तत्वरूपाने सर्व एकच आहे हे जर समजून घ्यायचं असं तर ते समजून घेण्याचा युनिक जो आहे ते साधू संतांच्या मार्फत समजून घ्यावा लागेल. म्हणून बोलता बोलता काही अपशब्द गेला असेल, काही चुकीचा शब्द गेला असेल तो तुमचं लेकरू म्हणून माफ करायचंय. कारण मी काही प्रवचनकार नाही, मी काही कीर्तनकार नाही. तुम्ही माझ्या बोलण्यावरून लक्षात आलंच असेल माझी साधी भाषा. परंतु काहीतरी माझ्या सद्गुरूच्या कृपेने काहीतरी ठसलं, काहीतरी कळलं थोडंफार, ते माझ्या गुरूंचा प्रसाद म्हणून याचा विचार मात्र निश्चित करायचा आहे. आणि चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून मोठ्या अंतकरणाने पुन्हा माफ करायचंय. या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिका वरजारित श्री ज्ञान देव पंढरीनाथ भगवान की जय. मावटी महावैष्णव श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय. श्याम एकनाथ की जय. संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पसायदान नाही घेतलं महाराज, पसायदान घ्या. घेतो कोणतरी पसायदान घ्या. कोण घेतंय पसायदान? आम्ही घेतो महाराज. हो घ्या घ्या. आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावी पसायदा नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस धर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आळी. अनवर्त भूमंडळी भेट तुया भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होईनी तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय हो आजी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवर ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण. हॅलो, रामकृष्ण हरी महाराज. चालेल, तुम्ही म्हणजे सुंदरता असं तुमचं मस्त प्रवचन झालं. थोडसे तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला व्यवस्थित थोडं ऐकायला येत नव्हतं, पण खरंच अतिशय म्हणजे सुंदर अशी सेवा झाली आपली. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही जे सांगितलंय की आपण सद्गुरू म्हणजे का केलं पाहिजे, तर त्याचं सुद्धा सुंदर असे प्रमाण देऊन आपण सांगितलं. वशिष्ठ गुरुकुल श्री रघुनाथ फाउंडेशन सर्व साधकांतर्फे आपले आभार पण मानते आणि धन्यवाद पण देते. तुमच्याकडून असंच आम्हाला ऐकायला खूप आवडेल. कारण ज्ञानेश्वरीवरचं चिंतन म्हटलं की थोडस असं नाही का, म्हणजे जास्त ऐकल्यानुसार त्यांना थोडस जड वाटतं, पण तुम्ही ते अतिशय सोप्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं, त्याबद्दल खरंच तुमचे आभारी आहोत. रामकृष्ण हरी. शिवाजी महाराज आहेत आणि डॉक्टर आहेत, कोणाला बोलायचं असेल तर बोला. हा, रामकृष्ण हरी. दिनकर महाराज, आजची सेवा खूप छान झाली. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या ओवीतलं चिंतन मांडणं आणि ते पटवून देणं आणि तुमच्या भाषेच्या शैलीमध्ये ते पटवून देणं हे म्हणजे मुळातच आवडतं. म्हणजे कारण का तुम्ही जे इतके प्रमाण देता आणि इतकं छान म्हणजे त्याचं म्हणजे चिंतन मांडतं, हे खरंच म्हणजे वेळ कसा जातो ते कळत नाही. गुरु परंपरा, संत परंपरा, त्यानंतर संताचं महत्त्व, गुरु कोणाला करावं, कारण का आजचे बाह्य रंग आणि अंतरंग कसे असतात आणि याबद्दलही तुम्ही मार्मिकपणे सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मुक्ताबाईचं उदाहरण दिलं तुम्ही. म्हणजे का गरज पडली चांगदेव महाराजाला की इतके 1400 वर्ष जगून सुद्धा त्यांनी इतकं तप प्रण करून सुद्धा त्यांना म्हणजे गुरुची का गरज पडली आणि गुरुंनी त्यांना कसं मार्गदर्शन केलं मुक्ताईने, याच्याबद्दल सांगितलं. म्हणजे गुरुचं महत्त्व आणि गुरु कसा निवडावा याबद्दल तुम्ही खूप छान चिंतन मांडलं. रामकृष्ण हरी महाराज, खूप छान. रामकृष्ण
रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. आपली आजची ज्ञानेश्वरी ग्रंथावरील सेवा खूप काही अशी अप्रतिम सेवा झालेली आहे. आणि आपण जी ओवी निवडली प्रवचन सेवेकरिता, ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संता या बजावे सर्वस्वीस. ते तर आपण ज्ञानावर सुद्धा खूप काही असं विवेचन मांडलेलं आहे. आणि ज्ञान प्राप्त करण्याकरिता तर ते ज्ञान आपल्याला फक्त संतांकडूनच प्राप्त होतं. आणि संतांचं खूप आपण असं संतांवरती मार्गदर्शन केलं आहे. तसा विचार केला तर या समाजामध्ये अज्ञानी लोक कोणालाही संत मानतात, मग गुरु मानतात, सद्गुरु मानतात संतातला. आणि सद्गुरु फक्त वाच्यार्थात भेद वाटतो. आणि सद्गुरु जे असतात ते संत पदाला प्राप्त झालेले असतात. आणि जे गुरु असतात तर ते नुसते गुरु गुरु मानणारे तर ते संत पदाला प्राप्त झालेले नसतात. म्हणून आपण सद्गुरूच असं खूप काही छान वर्णन केलं आहे. जे सद्गुरू आहेत तर तेच संत पदाला प्राप्त झालेले असतात. म्हणून आपण अशा सद्गुरूलाच शरण जायला पाहिजे, की ज्या सद्गुरूनं ते ज्ञान म्हणजे अज्ञान सापेक्ष ज्ञान नाही, हे अज्ञान सापेक्ष जे ज्ञान आहे तर त्या ज्ञानानं अज्ञान निवृत्त होत असतं. आणि अज्ञान निवृत्त करून ते ज्ञान सुद्धा नाहीस होत असतं. म्हणूनच ज्ञाने अज्ञान नेले ते वस्तू देऊन गेले. म्हणजे अज्ञान सापेक्ष ज्ञान होत आणि ते निघून जात असत. पण या ओळीमध्ये महाराजांना असंच विषय प्रतिपादन केलाय. मग ते ज्ञान नाही म्हटलं की जे शाश्वत ज्ञान आहे, जे ज्ञान आपलं स्वरूप आहे, आणि ज्या ज्ञानाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, असं अभेद असणार जे ज्ञान आहे, मग त्या ज्ञानाच्या ठिकाणी वस्तूने अंत नाही, कालाने अंत नाही, आणि देशाने पण अंत नाही. असं असणार ते ज्ञान म्हणजे ते स्वरूपभूत ज्ञान आहे. आणि ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त करून घ्यावा अशी जर आपल्या मनामध्ये इच्छा झाली तर मग ते ज्ञान आहे संतांकडे. म्हणून तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. मग असं ते स्वरूपभूत ज्ञान आपल्याला जर प्राप्त करून घ्यावं अशी आपल्या मनामध्ये जर इच्छा निर्माण झाली तर मग आपण संतांना भजायला पाहिजे. मग संत तर आपल्याला ओळखू येत नाही, मग संत कोणाला म्हणावं हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपण जरी ईश्वराची निष्काम जर भक्ती केली तर त्या ईश्वराच्या निष्काम भक्तीनं ईश्वराची आपल्यावर कृपा होत असते. आणि ईश्वराची कृपा होणं म्हणजेच ईश्वर आपल्याला सद्गुरूंची किंवा संतांची भेट घालून देत असतात. मग ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची किंवा संतांची भेट होईल, मग याचाच अर्थ असा आहे की आपल्यावर बरोबर आता ईश्वराची कृपा झालेली आहे. मग अशा संतांची भेट घालून दिलं की मग आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख कोण करून देतात तर ते संतच करून देतात. कारण रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची या. जे आपलं आत्मस्वरूप अदृश्य आहे, म्हणजे ते जे आपलं स्वरूप कळण्याचा विषय नाही, आपलं स्वरूप विषय होऊन अजिबात कळत नाही, असं असणार ते ज्ञान आहे. आणि ते स्वरूपभूत ज्ञान आहे. आणि त्याच स्वरूपभूत ज्ञानाची जर आपल्याला प्राप्ती झाली तर मग आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेच आपलं मोक्ष स्वरूप आहे. असं अगदी महाराजांना मला तर एवढा आनंद झाला चिंतन करत असताना, मी श्रवण करत होतो, एवढा खूप असा आनंद झाला. मला वाटतं की असं ज्ञानेश्वरीच्या ग्रंथावर सिद्धांतावर बोलणारे महात्मे आपल्या सत्संगामध्ये जर असे सतत जर उपस्थित राहिले तर खरोखरच आपल्या सत्संगात पाठीमागे कोणीच राहू शकत नाही. कारण जेवढे साधक मंडळी आहोत तर ते सर्व आपल्या स्वरूपाला निश्चितच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
ही अपेक्षा माझ्या सुद्धा अंतःकरणात आहे की तुम्हासारखे महात्म्यांनी यावं आणि आपल्या रघुकुल मध्ये सेवा करावी, की जेणेकरून आज्ञेने जीवाचा भ्रम निवृत्त होईल आणि ते आपल्या स्वरूपावरती जाऊन राहतील, त्या अनुसंधानामध्ये राहतील. बस हीच अपेक्षा होती आणि ती अपेक्षा तुम्ही आजच्या प्रवचन सेवेतून पूर्ण केलेली आहे. म्हणून रघुनाथ फाउंडेशनच्या वतीने जे काही वचिष्ठ गुरुकुल आहेत यांच्या मार्फत मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील चिंतनाला आपली हजेरी अवश्य राहावी हीच माझ्या अंतःकरणामध्ये मी भावना ठेवतो आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. सर्वांना रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर.